आनंदाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित केला जातोय। 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,000 कोटी जमा झाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी एक क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली आहे। अखेर कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठीची सर्वात दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे। राज्य सरकारनं तब्बल 7,000 कोटीहून अधिक जी रक्कम आहे ती कर्जमाफीसाठी आता उपलब्ध करून दिलेली आहे। आणि याशिवाय जे शेतकरी अगदी नियमितपणे कर्ज भरतात या शेतकऱ्यांसाठी ही जे काय अनुदान आहे ते नेमकं कधी वितरित करण्यात येणार आहे याबाबतची माहिती देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। नेमके कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी आत्ता सध्याला पात्र ठरलेले आहेत, नवीन जे काय पीक कर्ज आहे ते या शेतकऱ्यांना कधीपासून वितरण सुरू होणार आहे, याशिवाय ज्या शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असून देखील त्यांची रक्कम किंवा त्यांची कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं, यांचे पैसे नेमके खात्यामध्ये कधी येणार आहेत याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफीच्या सर्वात मोठ्या टप्प्याचा जो काही शुभारंभ आहे तो त्या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या ठिकाणी केलेला आहे। सहकार विभागामार्फत 2 लाख रुपयापर्यंत जे काही कर्ज असलेले थकीत शेतकरी होते आणि जे या प्रक्रियेमध्ये पात्र झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे ती मिळण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झालेला आहे। यामध्ये आपण जर का पाहिलं तर ठळक मुद्दे आपण जर लक्षात घेतले तर राज्यामधील तब्बल 12 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जी काही ई-केवायसी ती प्रक्रिया पूर्णपणे त्या ठिकाणी झाली होती। आणि ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्या खात्यावरती ही जी काय रक्कम आहे ही आता त्वरित जमा करण्याचे जे निर्देश आहेत ते आता त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता मग पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत जे काही कर्ज असलेल्या सहकारी संस्था आणि त्यांचे जे काही सभासद शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी आता सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येत आहे। जर तुमची केवायसी पूर्ण झाली असेल तरीही तुमचे पैसे जमा झाले नसतील याचं जे काय प्रमुख कारण आहे, कारण काही शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी असं पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे। आता या बाबतीत बँक आणि प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 लाखहून अधिक बँक रेकॉर्ड्समध्ये अजूनही त्रुटी आणि चुका त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत। मग यामध्ये त्या ठिकाणी आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावामधील जो काय तफावत असेल किंवा काही शेतकऱ्यांनी चुकीचे जे काय खाते क्रमांक आहे ते देखील त्या ठिकाणी दिले आहेत आणि IT डेटा जुळवणीमध्ये जे काय अडचणी येत आहेत तर या सर्व दुरुस्त करण्यासाठी हे जे काही रेकॉर्ड्स आहेत हे संबंधित बँकांकडे पुन्हा त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे। बँकांकडून ही दुरुस्ती होताच नवीन आणि सुधारित जी काही अपडेटेड यादी आहे ती लवकरच त्या ठिकाणी प्रदर्शित केली जाईल। याशिवाय 3.7 लाख नवीन कर्ज खात्यांची जी काय प्रक्रिया आहे ती सध्या वेगानं त्या ठिकाणी सध्याला सुरू आहे। एकंदरीतच शेतकरी बांधवांसाठी ही कर्जमाफी केवळ जुनं कर्ज फेडण्या इतपुरतीच त्या ठिकाणी मर्यादित नाही, तर यामागे अत्यंत 2 महत्त्वाचे निर्णय ही सरकारनं त्या ठिकाणी घेतले आहे। आता नियमित कर्जदारांना जे काय अनुदान आहे तर कर्जमाफीची ही प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर जे शेतकरी वेळेवर आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी लगेचच सुरू होणार आहे। आणि याच बाबतीत जे काय शेतकरी आहेत ते ज्यांची कर्जमाफी झालेली आहे ते त्या शेतकऱ्यांना जे काय नवीन पीक कर्ज आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी आता देण्याचं काम हे त्या ठिकाणी सध्याला सुरू आहे। कर्ज निलंबनाची जी काय प्रक्रिया आहे ती पूर्णपणे होताच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज देण्याचे स्पष्ट आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत, जेणेकरून शेतीचं उत्पादन चक्र त्या ठिकाणी थांबणार नाही। तर थोडक्यात जर तुमची केवायसी लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या, बँकेतील आपल्या नावातील आणि खात्यातील चुका दुरुस्त आहेत का याची खात्री जरूर करा। नवीन यादी लवकरच जाहीर होणार असून पात्र शेतकऱ्यांना वेळेवर सर्व अपडेट्स मिळतील यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। याशिवाय ही जी काय बातमी आहे ती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा। तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शेती आणि योजनांच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।